शीट. हा पुरस्कार महाराष्ट्राच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने अर्थात मी खूप छोटा आहे हा पुरस्कार द्यायला, पण मी आणि कौस्तुभ दबडगे या कार्यक्रमाचे ऑर्गनायझर्स म्हणून सरांना दिलं तर आपली काय हरकत आहे का? आपली हरकत नसेल तर, कारण वेळच अशी अवघड आहे की आम्ही काही करू शकत नाही आहोत. अजित सर, एकदा जोरदार टाळ्या. मगाशी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आणि तेव्हा मला कळलं की किती योग्य आहे हा पुरस्कार.
तत्पूर्वी मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. ही मला आता सहारे येतात अंगावरती, कारण मी पण दत्त संप्रदायातला आहे, मी पण स्वामींचा भक्त आहे. आमच्या समितीने जेव्हा एकमताने, म्हणजे पहिलं नाव सरांचंच आलं, तेव्हा जेव्हा ही पोस्ट पडली की असं असं आहे पुरस्कार, अख्ख्या महाराष्ट्रातनं इतके शुभेच्छांचे वर्षाव झाला. आणि एक गोष्ट परवा दिवशी अशी घडली की पुण्यातनं काही पंडित आहेत, त्यांचा फोन आला की अजित सरांच्या भजनाने आयुष्यभर आम्ही खूप काही कमवलं आहे, तर आज आम्हाला त्यांना काहीतरी द्यावं असं वाटतं. सो त्यांनी ती इच्छा व्यक्त केली की सरांना पुरस्कार देताना त्यांना मंत्रपठण करायचं आहे. वाह, क्या बात आहे. आणि योग बघा, आज हे ठरलेलं नव्हतं, हे आपोआप घडलं. आज गुरुवार आहे, आज हनुमान जयंती आहे, आणि एवढ्या मोठ्या स्वामी भक्तांना, दत्त भक्तांना आज गुरुवारीच पुरस्कार मिळतोय. आणि अजून काही गोष्टी घडल्या की सरांना इथे आणण्यासाठी आम्ही म्हटलं सरांना की आम्ही गाडी करतो. सर म्हणले नको, पण आम्ही तर माझा एक मित्र आहे शुभम म्हणून, त्याला मी सांगितलं असं मला मुंबईत गाडी पाहिजे. त्याला जेव्हा कळलं की अजित सरांना पुरस्कार द्यायचा, तो म्हटला मी स्वतः येतो. तो पुण्यावरून गाडी घेऊन आला, आणि तोही म्हणजे म्हणतो ना, तो प्रचंड मोठा दत्त भक्त आहे. त्यानंतर अशा अनेक गोष्टी घडल्या. म्हणजे सरांची जे तुम्हाला फ्रेम आम्ही देणार आहोत, जेव्हा आम्ही ती ह्यांच्याकडे गेलो प्रिंटरकडे, जेव्हा त्यांनी नाव वाचलं त्यांनी आमच्याकडनं सरांना गिफ्ट. सो इथे आपण सगळे कलाकार खरं तर काय कमवतो ना, ते हे कमवतो की आज खरं तर म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे आम्ही खूप छोटे आहोत हा पुरस्कार द्यायला, पण आपण आपली परवानगी असेल तर अख्ख्या महाराष्ट्राच्या वतीने हा पुरस्कार अवधूत. थँक्यू. मी अजय नाईक आणि कौस्तुभ दबळ यांना विनंती करते की मीमा 2026 संगीतरत्न जीवन गौरव पुरस्कार त्यांनी प्रदान करावा. अजितजी कडकडे यांना खास पुणेरी पगडी, मानाची शाल आणि पुष्पगुच्छ आणि मानपत्र, आणि अर्थात मीमाची एक खास ट्रॉफी देऊन. हरि ओम. शतंजीव शरदो वर्धमानः शतं हेमन्तान् शतमु वसन्तान् शतमेन्द्राग्नि सविता बृहस्पतिः शतायुषा हविषेमं पुनर्दुः आहारिषन्त्वा वीदन्त्वा पुनरागाः पुनर्नवा सर्वान् ते चक्षुः सर्वमायुष्यते विदाम् यावद्वीचैस्तरङ्गान् वहति सुरनदी जाह्नवी पुण्यतोया यावच्छाकाशमार्गे स्तपति श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधात् शोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः स्वस्ति मंत्रार्था सफला सन्तु. श्री गुरु दत्तात्रेय देवता सुप्रसन्ना वरदा भवतु. आजचा हा पुरस्कार म्हणजे मी माझ्या स्वतःच्या लहानपणापासून अजित भाईंचं गाणं ऐकत मोठं झालेलो आहे. म्हणून मी विनंती केली भाईंना की म्हटलं भाई, हा जो संगीतरत्न जीवन गौरव पुरस्कार आहे, आमची अशी इच्छा सर्व ब्रह्मवृंदांतर्फे की जसं तुम्ही भक्ती संगीताने अनेकांना मंत्रमुग्ध करता, अनेकांचे जीवन म्हणजे त्याच्यामुळे त्यांचं सार्थक झालंय, असे आमच्यासाठी सर्वांसाठी आपण दत्त स्वरूप आहात. आज हे आम्हाला हे आमचा कौतुकाचा अभिमानास्पद आहे की आमच्या सर्व ब्रह्मवृंदांतर्फे मंत्रांची सेवा म्हणून आज जशी तुमची सेवा तुम्ही सगळ्यांच्या चरणी, दत्तांच्या संतांच्या चरणी समर्पण केली, तशी आम्हाला आमची सेवा तुमच्या चरणी समर्पण करायची आहे, अशी आम्ही एक विनंती केली, ती त्यांनी मान्य केली. खूप खूप धन्यवाद.
आणि खरंच सगळं वातावरण अगदी पवित्र झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि याच पवित्र वातावरणात आपण हा पुरस्कार प्रदान करूया. मी मगाशी म्हटलं तसं खास पुणेरी पगडी, मानाची शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि मीमाची खास ट्रॉफी देऊन आपण कडकडे सरांना सन्मानित करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुफान श्वासात भरूनिया, धुमशान अंगात घेऊनिया, अवसान स्वप्नास देऊनिया. मीमा 2026 संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार. मी अजितजींना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त त्याबद्दल कौस्तुभजी, अजयजी आणि आपणा सर्वांमध्ये जो ईश्वर आहे त्याला नमस्कार करतो. मला नेहमी असं वाटतं हा पुरस्कार जेव्हा मिळाला नाही म्हणजे मला जेव्हा अनाऊन्समेंट झाली याची, मला माझ्या बायकोने येऊन दाखवलं, अरे हा कुठेतरी कुठल्या तरी इन्स्टावरती कशावरती याची बातमी आली. आणि त्याच दिवशी आम्हाला कुठेतरी प्रोग्राम होता. मी माझ्या साथीदारांना म्हटलं कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन प्रत्येकाचं केलं. तर प्रत्येकाला आश्चर्य वाटलं, आमचं कशाला अभिनंदन करता तुम्ही? काही जणांना माहीत पण नव्हतं पुरस्कार मिळालेला आहे. अहो म्हटलं, मी आपल्याला सगळ्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर भाई म्हणाले, आम्हाला कुठला पुरस्कार मिळाला? हो म्हटलं, जीवनगौरव पुरस्कार. एक कलाकार किती जरी मोठा असला तो एकटा काहीच करू शकत नाही. ज्यांनी मला जन्म दिला, आई वडील, त्याच्यानंतर ज्यांनी मला शिकवलं माझे गुरुजी पंडित जितेंद्र अभिषेकीजी, गोविंद प्रसाद जयपूरवाले, त्यानंतर संगीत दिग्दर्शक अनेक, त्यातल्या प्रामुख्याने अशोक पत्की, प्रभाकर पंडित, नंदूजी होनम, शांत नील, विलासबुवा पाटील, प्रदीप वर्तक आणि इतर कितीतरी. आणि ज्यांनी गाणी लिहिली, गीतकार प्रवीण दवणेंसारखे, आणि ज्यांनी मला कार्यक्रम करायला प्रोत्साहन दिलं, रसिक वर्ग, ज्याला बालगंधर्वाने देवा म्हटलं होतं, त्यांच्याशिवाय कलाकार पुढेच येऊ शकत नाही. कलाकार पुढे केव्हा येतो? जेव्हा त्याला रसिकांकडून प्रोत्साहन मिळतं, तेव्हा कलाकार पुढे येतो. तर हा पुरस्कार केवळ माझा नसून आपण सर्वांचा आहे असं मी मानतो. धन्यवाद पुन्हा एकदा मीमाचे, अजयजी, कौस्तुभजी, धन्यवाद. आणि मुद्दाम गुरुजी इकडे आले पुण्याहून आणि त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला इच्छा व्यक्त केली की आम्हाला यायचं आहे आणि आम्हाला जरा मंत्र म्हणायचं आहे तुमचा पुरस्कार तुम्हाला देताना. मी म्हटलं अवश्य या. आणि मी स्वामी समर्थ महाराज, महाअवतार बाबाजी, त्याच्यानंतर गणेश महाराज आणि इतर सर्व संत आणि म्हणजे देवी देवता याच्यावर माझं गेलंय 50 वर्ष हा प्रवास चालू आहे निर्विघ्नपणे. जरी रोज बासुंदी नाही खाल्ली तरी पिठलं भात कुठेही कमी पडलेलं नाही अजूनपर्यंत. सगळं एवढं सुरळीत चालू आहे. आणि त्यातल्या त्यात अभिषेकीबाबांचे आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. वा, मला वाटतं हेच मोठ्या माणसांचं, हे असंच बोलतात मोठी माणसं की त्यांचा एकट्याचा पुरस्कार नाही, हा त्यांचा सगळ्यांचा आहे. खरंच खूप खूप धन्यवाद सर. इतकं छान वाटलं तुमचं बोलणं आता.
अवधूत सरांना विनंती करते की त्यांनी या पुरस्काराबद्दल आणि या अल्बम बद्दल काहीतरी बोलावं. हॅलो हॅलो सर्वांना नमस्कार. अजय आणि मीमा टीमचे खूप खूप कौतुक की दुसऱ्या वर्षी पुन्हा एकदा चांगला सोहळा आयोजित केलेला आहे. आणि अजित सरांचं खूप खूप अभिनंदन की त्यांना पुरस्कार मिळाला आणि तो अतिशय योग्य पुरस्कार दिला आणि त्यांची निवड केल्याबद्दल तुमच्या निवड समितीचं देखील खूप खूप कौतुक. आम्हा सर्वांतर्फेच तो पुरस्कार तुम्ही अजितजींना दिला. ह्या आई ह्या अल्बमला दिलेल्या पुरस्कारासंदर्भात माझी आई मला सोडून गेली 10 जून 2024 रोजी. पुढचं एक वर्षभर मी काही करू शकलो नाही. मला काही करायला, कंपोज करायला काही जमतच नव्हतं. वर्षभराने थोडं सावरल्यानंतर विचार केला की आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये एक अप्लाइड आर्टिस्ट असतो, एक फाईन आर्टिस्ट असतो. अप्लाइड आर्टिस्ट कायम विचार करत असतो की आपण असं काहीतरी बनवावं जे चालेल, पोहोचेल, लोकांना आवडेल. आणि फाईन आर्टिस्ट कायम विचार करत असतो जे मला आवडेल ते मी करतो. मी आईला श्रद्धांजली म्हणून हा अल्बम करताना पहिलाच आपण आईपासून सुरुवात करू आणि मग तो कसा चालेल, लोकांना आवडेल, नाही आवडेल यापेक्षा मला माझ्या आईशी कनेक्ट करणारे सूर शोधण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्यासाठी मला मुख्यतः ह्या सगळ्या कवी लोकांनी पहिला हात दिला आणि समीर सामंत, मग वैभव, मग नाही आधी मी, मग प्रशांत, असा तो क्रमाने सांगितली गाणी, अर्थात प्रशांत. अशा या सगळ्या कवींनी खूप साथ दिली आणि छान गाणी झाली. मग अर्थात अनुराग आणि चिन्मय दोघांनी खूप त्याच्यावरती स्वरसाज त्यांनी चढवला, यांनी मिक्सिंग छान केलं आणि म्हणून अल्बम झाला पूर्ण. व्यावसायिकदृष्ट्या किती यशस्वी झाला ह्यापेक्षा सुद्धा मला पुन्हा एकदा ह्या अल्बमनी संगीतकार म्हणून जन्म दिला, पुन्हा एकदा काम करायला प्रेरित केलं. त्यानंतर मी काम करू लागलो पुरं. म्हणून हा अल्बम माझ्या आयुष्यात कायम मोठा असणार आहे माझ्यासाठी. त्यातला अर्थात अनेक रील्स झालेली आहेत आता. सांग आई गाण्यावरती सुद्धा खूप रील्स आहेत. गाणं सुपरहिट झालंय. हा एक योगायोग म्हणायला हरकत नाही, ते चेरी ऑन द केक आहे. आणि हा अल्बम करायची संधी दिल्याबद्दल एकविरा म्युझिकचे मनपूर्वक आभार. त्यांनी कशाला उगाच असं काही किंवा किती बजेट असं काही प्रश्न विचारले त्याबद्दल धन्यवाद आणि पुरस्काराबद्दल खूप खूप आभार या सर्वांचे.